उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती होईल का? दोन्ही पक्ष असे आहेत की जिथे नेता म्हणतो त्याप्रमाणे कार्यकर्ते वागतात. दोघं नुसते एकमेकाला डोळा मारतात अशातला प्रकार नाही. कालपर्यंत जे एकमेकाला शिव्या देत होते ते आता शांत झालेले दिसतात. कमिट कोणीच होत नाही आणि कोणालाही होता येणार नाही हे लक्षात घ्या. आम्हाला वधू पसंत आहे, आम्हाला वर पसंत आहे असं दोन्ही बाजू स्पष्टपणे बोलत नाहीये. बघूया, करूया, विचार चाललाय, हे सगळं चाललेलं आहे. राज ठाकरेंच्या लोकांचं असं म्हणणं आहे की उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना गंडवलं. केवळ राज ठाकरेंनी भाजप बरोबर जाऊ नये, भाजप बरोबर युती करू नये म्हणून हे गाजर उद्धव ठाकरेंनी दाखवलं आणि नंतर काहीच पुढे केलं. 2017ला राज ठाकरेंनी महापालिका निवडणुकीच्या वेळेला युतीचा प्रस्ताव घेऊन आपले ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांना मातोश्रीवर पाठवलं. उद्धव ठाकरेंनी आपल्या स्वभावाप्रमाणे बाळा नांदगावकर यांना वाईट वागणूक दिली. त्यांनी बाळा नांदगावकर यांचं ज्येष्ठत्व लक्षात घेऊन त्यांची भेट घ्यायला पाहिजे, पण तीही भेट घेतली नाही. त्यांनी 2 वेळा उद्धव ठाकरेंनी योग्य प्रतिसाद दिला नाही असं राज ठाकरेंचं म्हणणं आहे आणि तो सत्य इतिहास आहे. उद्धव साहेब असं वागतात, तसं वागतात, तरी उद्धव ठाकरे अनेकदा तुसडेपणाने वागतात, हे सत्य आहे. म्हणजे उद्धव ठाकरे राज ठाकरेंना फोन करणार आहेत का? माझ्या मते आता फोन उद्धव ठाकरेंनाच करावा लागणार आहे. राज ठाकरे फोन नाही करत बसणार, कारण गरज बघा उद्धव ठाकरेंची आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना आता एकाकी पडलेली आहे. 2017ला शिवसेना आणि भाजप एकमेकाविरोधात लढले. लक्षात घ्या, अविभक्त शिवसेना होती. त्यावेळेला भाजपने 82 जागा लढवल्या होत्या, 82 जागा जिंकल्या होत्या. लढवल्या त्यांनी 100च्या वर, पण 82 जागा जिंकल्या होत्या आणि उद्धव ठाकरेंच्या तोंडाला फेस आणला होता. उद्धव ठाकरेंची सत्ता आली, पण ती काँग्रेस, समाजवादी वगैरे इतर पक्षांच्या पाठिंब्याने आलेली आहे. लक्षात, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसे हे दोघं वाटेकरी होणार. त्यामुळे उद्धव ठाकरेंना मराठी मतदारसंघात अनेक ठिकाणी आपला उमेदवार देता येणार नाही, तिथे मनसेचा उमेदवार द्यावा लागेल. याची तयारी आहे का? 120 जागा आहेत असं लक्षात घ्या, त्यापैकी किमान 30-40 जागा या मनसेला द्याव्या लागतील. उद्धव ठाकरेंची तयारी आहे का? हा महत्वाचा प्रश्न आहे.